नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज बघणार आहोत आपण पानगळ्यावरती लेसपासून सुंदर डिझाईन. तर बघू शकता ही जी हा जो ब्लाऊज आहे ना, ह्याच्यावरती सिल्वर कलरची पूर्ण बॉर्डर आहे, म्हणजे लेस आहे. तर मी ही सिल्वर कलरची लेस आणलेली आहे आणि हा जो तुम्ही बघताय ना, हा पानगळा हा मी अगोदर तयार करून घेतलेला आहे. तर पानगळा कशा पद्धतीनं तयार करायचा ह्याच्यावरती पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की जाऊन बघू शकता. तर अगोदर मी अस्तर उलटवून घेतलेला आहे आणि पानगळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला सिल्वर कलरचं थोडंसं छोटेसं लेसचं हे कट करून मी खाली पॅच टाईप तयार करून घेणार आहे. म्हणजे थोडक्यात असा त्रिकोण तयार करून घेणार आहे. हवं तर तुम्ही वेगळा पण आकार देऊ शकता त्याला. तर पॅच आणण्याऐवजी तुम्हीसुद्धा असं अगदी कमी खर्चामध्ये अशा पद्धतीची डिझाईन नक्की बनवू शकता. तर बघू शकता खालच्या साईडला मी असा छोटासा त्रिकोण तयार केलेला आहे, कारण युनिक लुक येतो. कारण हा रेड कलर असल्यामुळे सिल्वर कलर अगदी खूप छान उठून दिसतो, म्हणून त्या पद्धतीची मी लेस आणलेली आहे, जेणेकरून अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी. तर हा आपला त्रिकोण जोडून झालेला आहे. आता त्याच्यावरून फक्त आपल्याला एक छोटीशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता हा आपला छोटासा असे ना पण पॅच आपला तयार झालेला आहे खालच्या साईडला. तर आता ही पूर्ण लेस आहे ना आपल्याला पानगळ्याला लावून घ्यायची आहे. तर आता एकसारखी टीप घेऊन आणि जर समजा लेसचा कलर जसा असेल तसा आपल्याला दोरा घ्यायचा आहे. आता ही सिल्वर कलरची लेस आहे, तर आपल्याला व्हाईट कलर किंवा थोडासा ऑफ व्हाईट कलरचा दोरा घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून लेसवरती जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा वापरला किंवा त्याच कलर म्हणजे आता समजा रेड कलर आहे तर तो दोरा वापरला तर खूप खराब दिसतं आणि फिनिशिंग छान वाटत नाही. त्यामुळे ज्या कलरची लेस असेल ना त्या कलरचाच तुम्ही शक्यतो दोरा वापरा. गोल्डन असेल तर गोल्डन, सिल्वर असेल तर सिल्वर आणि कॉपर असेल तर कॉपर. तर बघू शकता इथे आपण आल्यानंतर पानगळ्याचं जर टोक असतं ना तिथं आपल्याला बारीकसं फोल्ड करून घ्यायचं आहे. पूर्ण जी लेस आहे ना ती कंटिन्यू करायची नाही. तिथेच आपल्याला छोटासा फोल्ड करून परत इकडे छोटासा फोल्ड करून परत आपल्याला पानगळ्याला सुरुवात करायची आहे. फिनिशिंगसाठी या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तुम्हीसुद्धा पानगळ्यावरती जर असा पॅच लावला तर कट करून परत तिथं फोल्ड करून आणि मग कंटिन्यू करू शकता. तर बघू शकता किती छान असा आपला गळा तयार झाला. खूप कमी वेळेमध्ये बघू शकता तुम्ही आपला हा किती सुंदर असा डिझाईन आणि गळा तयार झालेला आहे. तर तुम्ही ही जर सिंपल साडी असेल, प्लेन ब्लाऊज पीस असेल आणि तुम्हाला उठावदार असं काही बनवायचं असेल तर त्याला कॉन्ट्रास्ट असा कलर आणून किंवा अशी डार्क लेस आणून तुम्ही त्याला युनिक लुक देण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. तर जर लेस थोडीशी ब्रॉड असेल ना तर नेहमीप्रमाणे मी सांगते तसं दोन्ही साईडला टीप मारून घ्या, जेणेकरून लेसला जे म्हणजे बाहेरच्या साईडला जे फुलांची डिझाईन आहे ना ती उचलल्या जाणार नाही आणि चापून छान अशी लेस आपली ब्लाऊजला बसेल. तर मैत्रिणींनो तुम्ही पण नक्की ही डिझाईन ट्राय करा तुमच्या ब्लाऊजवरती, खूप छान दिसणार आहे. तर चला मैत्रिणींनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.